सलामी जोडी आपण पाहतोय अतुल आणि कपिल ही सलामी जोडी अतुल भोईर स्ट्राइक एंडला आहेत. 6:58 मिनिटं झालेली आहेत आणि 5व्या रात्रीतील हा पहिला सामना आता तुमच्या समोर सुरू होतोय. उंबारली विरुद्ध वाडेकर अशी लढत. पहिल्या बॉलसाठी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. ज्युनियर प्रेम आपण पाहतोय. काही क्षणातच साईनाथ भोईर यांचे इथे आगमन होणारे घेसरचे त्यांचे हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल मिडॉनला क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. फटक्याचे जणू काय चटके लागले क्षेत्ररक्षक तिथे. मेघनाथ भोईर होते. अतुलला जीवदान मिळाले. 2 धावा इथे मिळाले. ज्युनियर प्रेम पहिल्याच बॉलवरती कदाचित विकेट मिळाली असती. अतुलला जीवदान. बऱ्याच वेळा आपण मिडॉनला प्रेम भोईरला पाहतो, मात्र आता सध्या प्रेम शॉट कव्हरला आहेत आणि त्यांचेच बंधुराज मेघनाथ आहेत. पहिल्या बॉलवरती जीवदान मिळालंय. 2 धावा इथे खातं उघडलं जातं. ते अतुलचं खातं उघडलं जातं. ते दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर. क्लीन बोल्ड. जीवदान मिळाला होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत अतुल. त्रिफाचित होतील. पहिला धक्का लागत असताना दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरला. हे अपयश आलेलं आहे आणि झेलही सुटला होता त्याचा पहिल्या बॉलवरती मेघनाथकडनं. मात्र आता सुटकेचा श्वास घेतला असेल मेघनाथने, कारण की फारसं नुकसान झालं नाहीये. त्याचं झेल सुटल्यानंतर अवघ्या 2 धावाच आल्या आणि आता प्रणित पाटील आलेत. ज्युनियर प्रेम नेहमी चर्चेत असतात. भोपरच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी राहिली होती. एका बाजूला वाडेकर ज्यांनी या सीझन मध्ये 7 ट्रॉफी जिंकले, दुसऱ्या बाजूला उंबारली संघाने 5 ट्रॉफीज आतापर्यंत जिंकले. त्यामुळे चांगलं बॅटल रंगेल. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. गोलोली चषक मध्ये सुद्धा याच 2 संघांमध्ये मॅच झाली होती. तिथे उंबारलीने बाजी मारली होती. त्यामुळे चांगली मॅच होईल. याच मैदानामध्ये सागो चषक मध्ये फायनल मॅच सुद्धा झाली होती या 2 संघांमध्ये. तिथेही उंबारली संघ जिंकला होता. बॉल हवेत आहे. प्रेमचा जजमेंट चांगला आहे. प्रणित पाटील 0वरती बाद. दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरला बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का. सर तुमचे कौतुक. 5 रात्र काय संगीत ऐकवलंय तुम्ही. आमच्या प्रेक्षकांना मनमुक्त केलेले. युवांश चैनू भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपये प्रेमला, आणि प्रेमने हॅट्रिक पूर्ण केली तर रवी भोईर यांच्याकडे सुद्धा रोख रक्कम 5000 रुपये. कवसला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आहे तिथे. भावेश पाटील तिथे आहेत. 3 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर 2 महत्वाच्या विकेट गेलेले आहेत. अतुल बाद झालेले आहेत. प्रणित बाद झाले. त्यामुळे सिद्धू थोडेसे मागे थांबलेत. त्यांना माहिती आहे मॅच महत्वाची आहे. मोठी स्पर्धा आपण खेळतोय. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. रणनीती आखावी लागेल. त्यांनी सांगितलंय टॉसच्या दरम्यान की हा होम संघ आहे, त्यामुळे धोक्याचा इशारा असू शकतो. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो, मात्र पंच वाईट चिकून करतायत. ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. वेग प्रचंड आहे. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता.
कोणाचंही बक्षीस असेल पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कॅश जमा झाल्यानंतर आम्ही अनाउन्समेंट करू. सर्व कॅश सध्या तरी रवी भोईर यांच्याकडे. 4 वरती 2. पुढचा बॉल कपिलसाठी. हा चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत क्षेत्ररक्षक डीप मध्ये. यश देत यश पाटील सिंगल मिळाली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली प्रेमने. आणि जेव्हा जेव्हा 2 मॅचेस आपल्याला पहिल्या वाडेकर विरुद्ध उंबारली दोन्ही याच मैदानामध्ये फायनल मॅच झाली होती सागाव चषकची. तिथेही उंबारलीने बाजी मारली. गोलुलीच्या स्पर्धेत मॅच झाली तिथेही उंबारलीनेच बाजी मारली होती. त्यामुळे थोडासा दबाव असेल वाडेकरवरती. एखाद्या संघाकडनं आपला पराभव ज्यावेळी मिळतात त्यावेळी त्यांच्या विरोधात खेळणं थोडंसं रणनीती आखावी लागते. त्याचमुळे सिद्धू थोडेसे मागे थांबलेत मात्र चांगल्या षटकाची समाप्ती केलेली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. ज्युनियर प्रेमसाठी 1 षटक पॉवर प्ले मध्ये 5 धावा आणि 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. विकेट आणि त्या महत्वाच्या विकेट आहेत. अतुल आणि प्रणित 2 मुख्य खेळाडू वाडेकर टीमचे. नवीन जर्सी मध्ये आपण आता पाहतोय गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ आपण पाहतोय. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक प्रमुख आयोजक लालचंद्रदा पाटील यांनी प्रस्तुत केलेल्या जर्सी ट्रॅक तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगले काल अनावरण सुद्धा करण्यात आले टी शर्ट ट्रॅकचं आपल्या टॉस बॉक्समध्ये. आणि नेहमीच लालचंद्रांचं खूप सारं प्रेम आपल्या गावावरती आपल्या टीमवरती नेहमीच असतं. आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर आहे. 40+ सुद्धा ते उंबारली संघाने बऱ्याचशा स्पर्धा खेळलेल्या आहेत. बॉलिंगच्या माध्यमातून बऱ्याचशा मॅचेस उंबारली 40+ला त्यांनी जिंकून दिलेले आहेत. मात्र सध्या दादांकडे थोडासा वेळ कमी असतो त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धेत ते सहभागी होत नाहीयेत. आता क्रिकेट त्यांनी खेळावं ही आमची इच्छा आहे. कारण फिटनेससाठी क्रिकेट खूप चांगली गोष्ट आहे. आपण पाहिलं तर फिल्डिंग थोडीशी साहिल सेवेकर तिथे होते. 2 धावा इथे मिळाल्यात. थोडीशी घाई केली इथे आणि असं म्हटलं तर अति घाई संकटात नाही. कारण की सातत्याने स्पर्धा सुरू आहे त्यामुळे प्रॅक्टिस अभाव सुद्धा दिसतोय उंबारली टीमकडे. तरी पहिली ओव्हर खूप जबरदस्त टाकली ज्युनियर प्रेमने. त्या सिनियर प्रेम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल तिथे मिळाली. 8 धावा दाबल कधी लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर पावलं. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवले दीपक दादा मात्र प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर टीमला. पुढची मॅच माटाडी आणि जयवंतमान डायगर. विनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन खेळाडू कॅप्टन कोणी आला असेल प्रतिनिधी संपर्क साधा. आणि टॉस झाल्यानंतर लगेचच आपली प्रवेश फी श्याम भोईर रवी भोईर यांच्याकडे जमा करायची. 8 धावा 2 गडी बाद. प्रेमचा पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. फलंदाज आपण पाहिलं तर वैदिक भंडारी थोडासा संघर्ष करतोय. 3 बॉल आतापर्यंत तो खेळलेला आहे. प्रमोट केलाय त्याला पुढे. मात्र चांगली इनिंग खेळावी लागेल. क्रिकेट या खेळामध्ये वारंवार संधी मिळत नाही. संधी एकदाच मिळते. त्या संधीचं सोनं करावं लागेल. मात्र राजकुमार सांगतायत घाई करू नका. डॉट बॉल आलाय. आणि चांगली गोलंदाजी करत असताना सिनियर प्रेम या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आपल्याला गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळते. स्वर्गीय येसुबाई कुंडलिक भोईर व स्वर्गीय बबन कुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार स्मिथ प्रेम भोईर यांच्याकडनं आणि ध्रुवा एंटरप्राइजेसचे सर्व आपण पाहतोय. नरेश शेठ ठाकूर यांच्याकडनं होंडा शाईन बाईक मालिकावीरसाठी आपण पाहतोय. फुलटॉस बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. मात्र तरी 4 धावा मिळाल्यात. कारण की सोमनाथ भोईर तिथे बीट झाले. धावा मिळतील 4. चौकार. खरं तर चेंडू अडवायला हवा होता असं आपल्यालाही वाटतंय. टीमलाही वाटलं असेल. मात्र वेग प्रचंड आहे सिनियर प्रेमकडे. 12 वरती 2.
पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल. इथे फटका चांगला आहे. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. पॉवर प्लेची 2 षटके इथे समाप्त झालेत. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर संघ 13 वरती 2. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. फिल्डिंग लगेच लावायची आहे गावदेवी उंबारली टीम. जी 5वी रात्र आणि पहिलीच मॅच वाडेकर विरुद्ध उंबारली. या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ आपण पाहिलं तर भोपरच्या नाईट स्पर्धेमध्ये करण्यात आले होते. सचिन माई सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित भोपरचे. त्या स्पर्धेमध्ये त्यांनाही सातत्याने तुम्ही पाहिलं. जबरदस्त स्पर्धा. संदीप माई यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 वरती 2. आपल्या स्क्रीनवरती बघू शकाल. एका बाजूला मास्टर माइंड सिद्धू वाडेल आणि दुसऱ्या बाजूला प्रेम भोईर. रेग्युलरची आपण पाहिलं तिसरी नाईट आपण पाहतोय. मध्ये 2 दिवस 40+ स्पर्धा आपण पाहिल्या आहेत. 40+ मध्ये मोठी दिसाय आणि मोठा गाव हे 2 संघ फायनल मध्ये. उद्या 8 संघ इन ऍक्शन मध्ये असं. उद्याच्या 8 संघांमधून 2 मॅचेस झालेले आहेत. कोणी सीने 1 मॅच जिंकलेली आहे आणि आगासाने 1 मॅच जिंकले. 2 मॅचेस झालेले आणि एक तिसरी मॅच आज होणार आहे. काटई विरुद्ध खोनी ए. म्हणजे खोनी ए आणि खोनी सी एकाच गटामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डी गटामध्ये. सी गटातले आपण सामने आता कव्हर करतोय. ए गटातनं गौरीपाडा संघ सेमीफायनल मध्ये. बी गटातनं अविश 11 सापाड, सचिन भोईर, कॅप्टन कुल पुरस्कृत संघ. आणि आता बघा सी गटातनं कोणता संघ आज क्वालिफाय होईल याचं उत्तर मिळेल. प्रेम आलेत ज्युनियर ज्याने या मॅच मध्ये 2 विकेट घेतलेले आहेत आणि वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. लेदर बॉल क्रिकेटचा सातत्याने सराव. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. रिव्ह्यू घेतलाय का सोमनाथ? ओके. पंचांना चॅलेंज केलेलं आहे. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे इथे फिल्डिंग करणाऱ्या टीम गावदेवी उंबारलीने. वैदिक वरती थोडासा दबाव पाहायला मिळतोय कारण प्रेमकडे वेग प्रचंड आहे. एकच रिव्ह्यू होता उंबारली टीमकडे, तो त्यांनी गमावलाय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे. बॉल वाईड आहे. हा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघू शकाल. योग्य आपण डिसिजन पाहायला मिळते. वाईट बॉल आहे. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. धावसंख्या 14. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. योग्य डिसिजन मनोज पवार सरांचा. पुढचा बॉल. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. सिंगल मिळाली. मोठे फटके येत नाहीयेत. वैदिक थोडासा संघर्ष करतोय. कपिलचे बॅटमधनं मोठे फटके आले नाहीयेत. 15 वरती 2 वाडेकर संघ. जे नेहमी सलामी देणारा फलंदाज सिद्धू पाटील थोडासा मागे थांबलाय. या सगळीकडे बॅटिंग लाईनअप खोलवर आहे. मात्र थोडीशी मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सुद्धा थोडीशी रणनीती चुकली कारण की प्रशांतला एकही बॉल खेळायला मिळाला नाही त्या स्पर्धेत. केतन चौधरी सुद्धा चांगल्या टचमध्ये, त्यालाही बॅटिंग मिळाली नाही. त्यामुळे रणनीती खूप महत्त्वाची असते. कोणत्या शैली तुम्ही कोणत्या बॅट्समनला उतरवताय हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जास्त षटकं नाही आहेत. फक्त 5 ओव्हरची मॅच आहे. 15 धावा झालेल्या आहेत. ज्युनियर प्रेम गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक हँडला कपिल. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. तेज तरार चेंडू पाहायला मिळतोय. वेग प्रचंड पाहायला मिळतोय आणि हीच तर खासियत आहे गोलंदाज ज्युनियर प्रेमची. कारण सातत्याने लेदर बॉल क्रिकेट हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. डावखुऱ्याचे गोलंदाज आहेत. मगाशीच रमाकांत पवार सरांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं की वेग तुमच्याकडे प्रचंड आहे. चांगले क्रिकेटर तुम्ही बनवू शकता. रमाकांत पवार सुद्धा सरांना धावसंख्या 15 वरती थांबली. आई चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. फाइंडिंगला चांगली फिल्डिंग आहे. जयेश तिथे होते. चांगली फिल्डिंग केली जयेशने. 1 धावा कपिलच्या खात्यामध्ये ऍड होईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. ती आमचे स्कोरर सांगतायत 16 वरती 2 गडी बाद 16. मोठे फटके येत नाहीये. 30 षटक सुरू झालेलं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर माटाडी आणि डायगर मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेमचा पुढचा बॉल. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. तेज तरार चेंडू पाहायला मिळतोय. वैदिकची विकेट इथे अक्षरशः आता मात्र सॅक्रिफाईस करावी लागली. त्याचं कारणही सांगतो की धावा येत नाहीये.
सिद्धू पाटीलला मैदानात यावं लागेल. खरी संघ थोडासा अडचणीत आहे. दीपक दादा मात्र प्रतिष्ठान वाडेकर वैदिकला या प्रमोट केला, मात्र ती कुठेतरी रणनीती चुकली की काय. म्हणजे अजूनही पहिलीच इनिंग आहे, त्यामुळे बघायचे. मॅच जोपर्यंत संपत नाही हा ऍक्शन रिप्ले बघा. वेग प्रचंड आहे आणि वैदिकला इथे बीट केले. डावखुऱ्याचे बॅटर आहेत, मात्र चांगली बॅटिंग ते करू शकले नाहीयेत. 16 वरती तिसरा धक्का लागला रनआउटच्या स्वरूपात वाडेकर टीमला. आणि आता कॅप्टन सिद्धू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. प्रेक्षकांना फक्त आम्ही विनंती करू, मॅच सुरू असताना कोणी बाईक फोर व्हीलर मैदानात घेऊन जायचं नाहीये. 16 वरती 3. इथे मात्र फटका चांगला आहे. स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि बॉलला पाठवून दिलाय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. थोडासा बाहेर बॉल होता, खराब चेंडू होता आणि त्याला योग्य उत्तर देत असताना कपिल पाटीलच्या बॅटमधून आलेला चौकार तुम्ही पाहतायत. धावसंख्या 20. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली लक्षात घ्या, त्यामुळे तुम्ही जलपान करू शकता. हा वेगवान चेंडू होता. चौकार जरी आला असेल मात्र कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्युनियर प्रेमचा 2 षटकांचा कोटा इथे पूर्ण झालाय. 2 षटकं, 12 धावा आणि 2 विकेट त्यांनी या मॅच मध्ये घेतलेला आहे. शेवटचा बॉल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. वेग प्रचंड आणि बघा एस्ट्यांच्या मागे मास्टर वाईड सोमनाथ भोईर एस्ट्यांच्या मागे 3 षटकात 20 धावा झाल्या, 3 विकेट गेलेले आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच, मात्र आपण नाईट स्पर्धेमध्ये पाहतो की बऱ्याच वेळा खेळाडूंना पाण्याची गरज लागत नाहीये. थंडी भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट रोशन पराड आणि सागर पराड त्यांची संपूर्ण टीम, आमचे सर्वच कॅमेरामॅन आतिश असतील, यश, संस्कार, प्रसन्न, आयुष सुद्धा आहेत. 3 षटकात 20 धावा झाले आहेत. नीरज आमचे मुख्य कॅमेरामॅन आहेत. 3 षटकात 20 धावा झालेल्या, 3 विकेट गेलेत आणि ते गोलंदाजी करण्यासाठी आलेत. यश पंडित पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. एक वेळ अशी होती का आपण पाहिलं तर सोमनाथ भोईर यांना 2 षटकं टाकायला लागायची. उंबारली संघ ज्यावेळी खेळायचा, सचिन भोईर, श्याम भोईर आणि सातत्याने या गोलंदाने चर्चा राहिली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आजही ते 40+ जरी खेळत असतील मात्र त्यांची चर्चा आहे. मोठमोठ्या संघांना पराभूत करण्याचं काम गावदेवी उंबारली संघाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक वेळा केलेलं आहे आणि सर्वात जास्त स्पर्धाही खेळण्याचा विक्रम उंबारली टीमच्या नावावरती बऱ्याच वेळा राहिलेला आहे. रायगड, भिवंडी, कल्याण, डोंबिवली सातत्याने क्रिकेटचा क्रेज भरपूर आहे उंबारली गावामध्ये. 20 वरती 3 विकेट. 4थ्या षटकाची सुरुवात. यश बॅटची एज लागली आणि फलंदाज सिद्धू पाटीलची खेळी समाप्त. 0 वरती बाद झालाय सिद्धू या मॅच मध्ये. यशने महत्वाची विकेट घेतली. 20 वरती 4था धक्का वाडेकरला. सुभाष पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि विशाल पाटील यांना विनंती आपण या. यशने मोठी विकेट घेतली या मॅच मध्ये. आपण मध्ये सिद्धू पाटील थोडासा जो मागे थांबला होता त्याची विकेट हवी होती या मॅच मध्ये. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली टीमला आणि ती मिळाली. उंबारली 40+ संघाने सुद्धा जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये केला होता. सेमी फायनल पर्यंत मजल मारली होती. बघा रेग्युलर संघ कशा प्रकारे या स्पर्धेमध्ये खेळतोय. 20 वरती 4. प्रशांत आलेत. पहिलाच बॉल आणि प्रशांत त्रिफळाचीत. 20 वरती 5वा धक्का वाडेकरला.
दीपक दादा मात्र प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरचा मात्र त्याला खातं उघडता आलं नाहीये आणि त्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज यशला तुम्ही पाहतायत. हॅट्रिक घेतली तर श्याम भोरे यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज. जर हॅट्रिक पूर्ण झाली नाही तर ते आमच्याकडे जमा राहतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. श्याम भोईर धन्यवाद, तुमचे 2000 आमच्याकडे जमा आहेत. रवी भोईर बघा ना श्याम सर, एक सिंगल इथे मिळालेली आहे. 21 धावा धापल कधी लागल्यात. कपिल आणि सर्वेश पाटील बंधूंची जोडी आता मैदानात आहे. मात्र यश पाटील जबरदस्त गोलंदाजी करतायत. इथे मात्र फटका चांगला आहे, टायमिंग झालं नाहीये. साहिल सेवेकरला आज बॉल मिळत नाही असं वाटतंय या मॅच मध्ये, कारण की एक मिस फिल्डिंग आणि त्यानंतर हा सोपा जेल सराव दिसत नाहीये. 22 धावा झाल्यात. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर 22 वरती 5. पलटवार होईल का या मॅच मध्ये? अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज बाद होईल इथे. सर्वेची खेळी समाप्त. 22 वरती 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर फलंदाला बाद घोषित केलाय रमाकांत पवार सरांनी आणि हा 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना सर्वेश पाटीलची खेळी समाप्त. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. फलंदाज बाद आहे. सुरुवातीला असं वाटलं की बॉल ग्राउंडिंग झाले की काय. हा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहिला. सर्वेशला कदाचित असं वाटतं की तो नोट आउट आहे, मात्र बॅटची हलकीशी एज लागली होती. ज्यावेळी लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही घरी गेले असल्यानंतर तुम्ही ही मॅच रिपीट बघू शकता. ऍक्शन रिप्ले बघा. नक्कीच ग्राउंडिंग बॉल झाला नाहीये. फलंदाज बाद आहे. योग्य डिसिजन. बॅटची हलकीशी एज होती. 22 वरती 6वा धक्का आणि यशने या ओव्हरमध्ये ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली. 3 विकेट घेतलेले आहेत. केतन चौधरी आलेत. केतन चौधरी मैदानात आले. पहिलाच बॉल हवेत आहे. एका हातामध्ये चेल पकडण्याचा प्रयत्न होता. 2 धावा इथे मिळाल्या आहेत आणि एका चांगल्या षटकाची इथे समाप्ती केली आहे. 1 षटक 5 धावा आणि 4 धावा. तीन विकेट घेतले. 4 धावा दिल्या यशने आणि 4 षटक धावा झाले ते 24. 6.00च्या सरासरी आणि विकेट गमावले ते 6. टॉससाठी उपस्थित राहायचे माटाडी आणि जर्मन टायगर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. पुढच्या दोन्ही टीम्स गावदेवी माटाडी आणि जर्मन टायगर. नितेश पाटील आय थिंक आलेले आहेत. जर्मन टायगर संघ आपण पाहतोय. बघा पारितोषिक जमा झालं आमच्याकडे 3000 रुपये रवी भोर यांच्याकडनं हॅट्रिक साठी सोमनाथसाठी. नाही जमा केल्यावरती अनाउन्समेंट होईल. आम्ही सांगितलं ना कोणाचे असू द्या. नाही आम्ही कुठून भरणार. महाराज सांगतात बघा ही हॅट्रिक पूर्ण झाली नाही तर तेही 3000 म्हणजे 5000 आमच्याकडे जमा होतील. तर धन्यवाद बोलू आम्ही श्याम भोईर आणि रवी भोईर यांना. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 थोडीशी अशी मजा आपल्याला पाहायला मिळतो. मात्र उंबारली ग्रामस्थ उंबारली संघ नेहमीच सर्व टीम्स असेल 40+ असेल रेग्युलर आमच्यावर खूप सारं प्रेम ते नेहमीच दाखवत असतात. विठ्ठल पाटील साहेब असतील, कार्यसम्राट माजी सरपंच. ओव्हर हॅट्रिक जरी पूर्ण केली सोमनाथ तरी श्याम भोईर यांच्याकडनं 2000 रुपये आणि विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर रवी भोईर यांच्याकडनं 3000. पहिला चेंडू सोमनाथचा बघा मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी करतात. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळते. 24 वरती 6 विकेट गेलेत. होम संघ मैदानात खेळतोय मात्र दबाव वाडेकर वरती दिसतोय. फटका दमदार आहे. टक असा आवाज आलाय. लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर कपिलच्या बॅट मधून आलाय. संघर्षमय षटकार. कपिल जे सलामीला आलेत बॅटिंग करण्यासाठी. अजूनही ते मैदानात अतुल सोबत सलामीला आले होते मात्र शेवटपर्यंत थांबले. धावा झाले 30. हा चांगला चेंडू होता. ब्लॉक होलचा वापर केला होता.
नाही, ही स्ट्रॅटर्जी असते आशुतोषची. कधी 2 धावा जर तुम्ही घेतल्या असत्या तर पर्यंत रनआउट झाले असते. आणि स्ट्रॅटर्जी तुम्हाला आखावी लागते ज्यावेळी तुम्ही फिल्डिंग करता. बरेचसे असे खेळाडू आहेत जाणून बुजून सुद्धा बॉल सोडतात आणि तेच आशुतोषने केलं होतं. मात्र कपिल सुद्धा हुशार आहेत त्यामुळे त्यांनी सिंगल घेतली, धावा झाल्या आहेत. सोमनाथ ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 32. मनोज पवार सरांचा इशारा आला मॅन फ्रॉम उत्तर शिव. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 32 धावा झाल्यात. विकेट 6 गेलेत. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकर. जेव्हा जेव्हा गावदेवी उंबारली संघ त्यांच्या समोर आलाय तेव्हा तेव्हा रणनीती त्यांची बऱ्याच वेळा फसली. मात्र बघा आज पलटवार ते करतील का होम ग्राउंड मध्ये वाडेकर संघ. कारण इथून अजून 8-10 धावा आल्या तर फायटिंग स्कोर असू शकतो. अपील स्ट्रॉंग आहे मात्र कदाचित चेंडू बॅटला लागलाय. खरे आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला होता. 33 धावा झालेत. 6 विकेट गेलेत. हा ऍक्शन रिप्ले. राईट मोर द विकेट. मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी करतात. लसिक मलिंगाची आठवण येते. जर बॅटला जर बॉल लागला नसता तर कदाचित पायचित पर्यंत बाद झाले असते. पुढची मॅच वाडेकर विरुद्ध आपण पाहिलं मटाडी आणि टायगर बी शेप मध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर कीपरने केला होता मात्र 2 धावा मिळतील. 35 धावा झाल्यात. 35 वरती 6 विकेट. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. समोरचे कॅप्टन आपण जर्मन टायगर टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत गावदेवी माटाडी. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवरती फटका चांगला आलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव इथे मिळाली आणि पहिला सत्र इथे समाप्त झालेला आहे. 6 गडी बाद 36 धावा. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकरने कुठल्यात आणि गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघाला या धावा चेस करावे लागतील. 37-37 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत बाबूशाह जोडले जातील. मॅन फ्रॉम देवीचा पाडा पनवेल. मात्र त्या अगोदर माटाडीचे कॅप्टन आलेत का. तर महेंद्र मात्रे यांचा सत्कार मी आता लगेचच करत. मी विठ्ठल पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास सत्कार करते या महेंद्रजी मात्रे वाडेकर संघाचे पुरस्कर्ते आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. कार्यसम्राट माजी सरपंच उंबारलीचे विठ्ठल पाटील साहेबांच्या शुभास आम्ही सत्कार करणार आहोत. तो महेंद्र मात्रे यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. महेंद्र मात्रे आपण पाहतोय वाडेकर संघाचे पुरस्कर्ते त्यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर अजून एक विशेष सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. लालचंद पाटील आणि विठ्ठल पाटील यांच्या शुभस्य आपण उंबारलीची आपण पाहतोय एक बॉडीसृष्टीतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि दुसरा क्रमांक सुद्धा त्यांनी पटकावलेला आहे. ठाणे श्रीला आदर्श पाटील यायचे आपला एक विशेष सन्मान इथे केला जाईल. आदर्श पाटील ठाणे श्रीमध्ये दुसरा क्रमांक त्याने पटकावला होता. अविनाश आपण या अविनाश आपण या. नाही, फिटनेस खूप महत्त्वाचं आहे तुमच्या घरामध्ये आणि मला वाटतं की ज्यावेळी सुखदेव कान हेडुटणे यांच्या माध्यमातून बॉडीचा नक्कीच कार्यक्रम ज्यावेळी पोजिंगचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यावेळी सुद्धा नक्कीच ते उपस्थित असतात. आम्ही ज्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये अँकरिंग सुद्धा करत असतो त्यांचा सन्मान आणि असंच सातत्याने पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लालचंद पाटील आणि आपण पाहतोय विठ्ठल पाटील साहेबांच्या शुभास सत्कार केला जातोय. बघा टायगरचे कॅप्टन आलेत का. पंकज आलेले. माटाडी संघ कॅप्टन आपण उपस्थित राहायचे लक्षात घ्या. दुसऱ्या इनिंगचा जर बॉल पडला तर आयोजक काही सूचना ज्या आम्हाला करतील त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ट्रॉफिक
हा इश्यू प्रत्येकाला आहे, लक्षात घ्या. सेवा सोसायटीचे आपण पाहतोय नवनिर्वाचित चेअरमॅन आपण पाहतोय रामचंद्र धुंदा भोईर यांना विनंती असेल आपण या, त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. या आपलाही सत्कार केला जाईल. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. माटाडी विरुद्ध टायगर या पुढची लढत आहे. पहिला सामना उंबारली विरुद्ध वाडेकर सामना सुरू आहे. लालचंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, कारण की मॅच सुरू होते. फक्त आम्ही डिसिजन जाणून घेऊ. दोन्ही कॅप्टन एका बाजूला माटाडी आणि दुसऱ्या बाजूला टायगर. जर्मन क्रिकेट संघ टायगर म्हटल्यानंतर टायगर चषक ही नाईट्स रजनी स्पर्धा नेहमी चर्चेत असते ठाणा जिल्हा म्हटल्यानंतर. रेग्युलर किंवा 40+ तुम्हाला कॉल करायचा. मॅच सुरू करा, मी फक्त टॉस करून निर्णय विचारू. 40+ असा कॉल केला माटाडीने आणि रेग्युलर आलेला आहे, त्यामुळे जयवनमान टायगरने टॉस जिंकलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पंकज फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे टीम जर्मन टायगरने. 1 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेकमध्ये काही सत्कार आम्ही पुन्हा करू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आजच्या दिवसात प्रथमच बाबूशाह यांचा आवाज. तो चला बहुत बहुत आभार सर नितिन काळन सर. खास करून पहला मैच है DRS. चलिए तीसरी अंपायर में देखिए बात करेंगे DRS यहाँ पर बहुत जोर से देखिए बात करेंगे. सिद्धू ने यहाँ पर अपील रखा था खास करके. दीपक दादा प्रतिष्ठान देखिए बात करेंगे. जय जलेश्वर वाड़ेघर टीम और उनके साथ देखिए बात करेंगे योगेश पवार प्रतिष्ठान देखिए बात करेंगे. उम्बारली टीम है, घर का टीम मैदान पर. और खास करके इस प्रतियोगिता की बात करेंगे तो यहाँ पर आई गाँव दबी क्रिकेट संघ उम्बारली देखिए आयोजन के माध्यम से तीसरी अंपायर का देखिए डिसीजन इस वक्त वेट इंतजार यश पाटिल प्रेम सीनियर के बीच में देखिए यहाँ पर पहला जोड़ी मैदान पर उतरे हैं. प्रसाद सर देखिए बात करेंगे यहाँ पर SP पैनल से. रमाकांत पवार सर देखिए बात करेंगे और उनके साथ मनोज पवार सर. तो चलिए बात करेंगे बल्लेबाज यहाँ पर सुरक्षित है, नट आउट है. तीसरा अंपायर का डिसीजन आता हुआ. और जिन दर्शक देखिए देर से आए होंगे मैदान पर या देर से टीवी ऑन किए होंगे, जानकारी देना चाहेंगे मुकाबला पहला मुकाबला है आज की रात का. उंबारली संघाच्या कोणत्याही फलंदाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर श्याम भोईर यांच्याकडनं 2000 रुपये आणि ते आमच्याकडे जमा आहेत. आणि रवी भोईर यांची जो कॅश प्राइज आमच्याकडे जमा होता तोही आम्ही आता श्याम भोईर यांच्याकडे जमा केलाय. लगातार देखिए बात करेंगे अपील की यहाँ पर बात है, दबाव डालने का देखिए यहाँ पर कोशिश चलता हुआ यहाँ पर कपिल पाटिल देखिए कमाल के गेंदबाजी और बेनिफिट फायदा रहेगा निश्चित रूप से. इस बार भी देखिए लेन से परेशान कर रहे हैं हमेशा. लगातार देखिए लेन गेंदबाजी गुल्लेंस में डाल रहे हैं. लेफ्ट गेंदबाजी है, रिप्ले में देखिए देखोगे किस तरह से फिंगर रोल देखिए बात करेंगे. ऑफ कटर देखिए और बल्लेबाज के लिए लेग कटर और लेफ्ट में देखिए गेंदबाज है और खुद के लिए ओवर द विकेट और बल्लेबाज के लिए राउंड द विकेट है. कहीं ना कहीं दिक्कत बदलेगा भाई जब कौन बदल कर देखिए गेंदबाजी कर रहे हो. हाँ टारगेट की बात करेंगे तो यहाँ पर टारगेट है ज़्यादा बड़ा तो नहीं है, लेकिन क्या अभी सब बड़ा बना सकते गेंदबाजी से. बल्लेबाजी खराब रही. हाँ ये सोच अच्छी है भाई, यहाँ पर ज़्यादा कुछ जल्दबाजी करने की जरूरत नहीं है. हल्के हाथों से खिलाया, बस शॉर्ट स्क्वायर लेग नहीं था लेकिन डीप स्क्वायर लेग पर गेंद को रोका गया और खास करके फील्डर को देखिए फाइन लेग रखा गया था बाउंड्री लाइन पर. और मिलिट्री पावर प्ले का ओवर चलता हुआ और फील्डिंग में देखिए बात करेंगे यहाँ पर तेजी से भाग कर देखिए शॉर्ट फाइन लेग से देखिए फील्डर जाकर डीप फाइन लेग में गेंद को रोका. यहाँ पर देखिए मिड ऑफ के चिरावा यहाँ पर अच्छा टाइमिंग क्लास देखिए इसकी बात करेंगे और आता हुआ पहला चौका. यहाँ पर चौका आता हुआ और फिर से आगे देखिए स्टेप आउट करके खेले यहाँ पर से. बहुत बढ़िया देखिए हमारे बात करेंगे चंदू पुटानी सर. और इनकी साउंड सिस्टम रहे तो निश्चित रूप से शक की कोई गुंजाइश नहीं है. और पहला ओवर देखिए बात करेंगे यहाँ पर बढ़िया देखिए कपिल पाटिल की बात करेंगे तो शुरुआत अच्छा रहा, लेकिन जहाँ पर बात करेंगे टारगेट देखिए इतना बड़ा नहीं रखा गया है.
37 का टारगेट है, लेकिन पहला ओवर में देखिए 9 रन आ चुका है। अब देखिए रिक्वायर्ड रन रेट देखिए यहाँ पर 7 का जरूरत है। यहाँ पर आसान बनाए हैं 24 गेंद देखिए, जीत के लिए 28 की जरूरत है। बहुत बढ़िया देखिए खूबसूरत माहौल बना है मैदान के चारों तरफ। देखिए क्राउड धीरे धीरे यहाँ पर से दूसरा मुकाबला देखिए हम देखेंगे निश्चित रूप से माताड़ी टाइगर के बीच में। देखिए यहाँ पर स्क्रीन पर दिखाया जा रहा है। और तीसरा मुकाबला देखिए बात करेंगे, चलिए बात करेंगे आने वाला दिन का जो मुकाबला है। तीसरा मुकाबला वो खेला जाएगा खास करके काटे बनाम खोनी के बीच में मुकाबला रहेगा। और उसके बाद वापस मोटा गांव सोनारपड़ा और वागलन दिबा के बीच में रहेगा। लगातार देखिए फ्रेश मुकाबला खेला जाएगा, लेकिन 2 मैच के बाद काटे खोनी के बीच में मुकाबला खेला जाएगा जो एक्स्ट्रा लॉट से मुकाबला नहीं। बहुत बढ़िया देखिए अंतिम दिन कहीं रात ज़्यादा ना हो जाए, बहुत सारी चीज़ों को देखिए कवर किया जा रहा है। डम्बोली क्रिकेट इसलिए कहा जाता है डिसिप्लिन हल्के हाथों से देखिए सेंसिबल दिखाते हुए इस पार्टी लेके बहुत बढ़िया देखिए बल्लेबाजी में। इसलिए बात करेंगे ना सीनियर प्रेम को ज़्यादा दबाव नहीं, जब से युवा खिलाड़ी अच्छे काम करने लगे। सचिन दादा फिर देखिए एक लेजेंड जुड़े हैं देखिए इस टूर्नामेंट में, लेकिन जब से उन्होंने रेगुलर क्रिकेट छोड़े प्रेम सीनियर के ऊपर देखिए जवाबदार। उसके साथ हमारे देखिए सोमा दादा, बात करेंगे गेंदबाजी की जवाबदारी उनकी तरफ रहती है, लेकिन अच्छी देखिए उन्होंने यहाँ पर तैयार किए हैं पूरे गेंदबाजी लाइनअप को। देखिए इतना बैलेंस बनाए रखे हैं जिसके कारण टीम इतनी अच्छी गेंदबाजी कर पाई। यहाँ पर सिद्धू पाटिल लिखे इनकी चाल मैदान के पीछे भी विकेट के पीछे रहता है, आगे भी रहता है, लेकिन आज बल्लेबाजी में नहीं चला इनका चाल। तभी देखिए बात करेंगे अंबारली टीम बनी है थोड़ा सा माला माल, क्योंकि अभी तक देखिए बात करेंगे 10 रन बना है। बहुत बढ़िया देखिए भावेश सर की बात करेंगे यहाँ पर। भावेश पाटिल सर देखिए मक्कर सगर जी ट्रॉफी से आकर इस टूर्नामेंट में जुड़े, जवाबदारी जिम्मेदारी घर के लेट कट के लिए देखिए हल्के हाथों से ताकत नहीं नजाकत थी, बड़ा अच्छा कवर किया फील्डर ने जाकर। प्रशांत पाटिल लेके थोड़ा बल्लेबाजी की तरफ नजर घुमाएंगे इस ओवर के बाद है। खास करके कपिल पाटिल ने देखिए यहाँ पर बल्लेबाजी में रन बनाए 20 रन, और बाकी के बल्लेबाज यहाँ पर चल नहीं पाए। खास करके टॉमकर अतुल भुईर इनका बल्ला, प्रणीत देखिए इनका खामोश रहा, शांत है। और उसके बाद देखिए लगातार जो विकेट का सिलसिला रहा। महेंद्र दादा देखिए हम देख सकते हैं, वेलकम स्वागत है। और ये चलिए खींचा है भाई यहाँ पर मिड ऑफ के ऊपर से सीधा स्ट्रेट है यहाँ पर, और अंपायर का देखिए यहाँ पर 1 बाउंस 4 रन्स। या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक आणि या स्पर्धेचे शिल्पकार सुखदेव दादा पाटील यांचं आगमन झाले आणि त्यांचं स्वागत चौकाराने करत असताना फलंदाज यश पाटीलच्या बॅटमधून आलाय हा दमदार चौकार। बढ़िया देखिए यश पाटिल स्ट्रेट ड्राइव देखिए कमाल की टाइमिंग है, और टेनिस गेम में इतना आसान नहीं रहता है, अब आसान बनाए भाई यहाँ पर। बहुत बढ़िया देखिए नितिन सर बात करेंगे, शाम का पहला मुकाबला है। क्राउड भी देखिए धीरे धीरे मैदान की तरफ आते हुए, मेहमान भी काफी और आगे आकर खेलना चाहते थे, प्लेस करके सिंगल लेना चाहते थे, लेकिन यहाँ पर देखिए बल्लेबाज शॉट खेलते ही समझ गए कि यहाँ से बच पाना थोड़ा कठिन है, और प्रणीत ने समझ लिया बहुत जल्दी देखिए यहाँ पर इसको खास करके। और पहला ब्रेक तो लेकिन देखते हैं 15 पर पहला विकेट गिरा है, लेकिन भलाई टारगेट छोटा सा है, लेकिन देखते हैं कितना और मुश्किल का सामना करना पड़ेगा। चलिए मैदान पर देखिए बल्लेबाज है, ये चेहरा देख लीजिए भाई, पहचाना चेहरा है भाई, कौन भूल सकता है। धरना के मैदान के ऊपर 6 गेंद पर 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी थे, रायगढ़ पर जाकर देखिए अपना जलवा दिखाए थे। नहीं देखिए प्रेम सीनियर कई सारे टूर्नामेंट में मुझे कहते हैं बाबूशाह यहाँ एंट्री है क्या, खेलना पसंद करते हैं बाहर भी जाकर, इसका फायदा मिल रहा है टीम को। और कमाल की गेंदबाजी रही, एक्सलेंट गेंदबाजी, लेकिन खास करेंगे दीपक दादा प्रतिष्ठान देखिए जय जलेसर वाड़ेगढ़ टीम, ये टीम को भी मैं कम नहीं मानूंगा। वक्त बुरा है लेकिन रक्त नहीं। मकर संक्रांति ट्रॉफी में भी आज निराश रहा पूरा दिन। होता है कभी कभी वक्त बुरा रहता है, रक्त नहीं भाई। कितना वक्त वक्त की बात रहती है, और जब वक्त आ जाता है कितना मेरा वक्त आ गया मैं छा गया। और यहाँ पर देखिए बात करेंगे खास करके योगेश पवार प्रतिष्ठान इस नाम से देखिए आई हाउ देवी उम्बरली टीम मैदान पर, लेकिन बड़ा अच्छा काम रहा। 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। रिप्ले में देख सकते हो किस तरह से यहाँ पर
आखिरी गेंद अक्रॉस खेलने गए थे, तीसरा गेट से गेंद निकल गया, दो पैर के बीच से गेंद निकल गया। और कितना वक्त बुरा हो तो गेंद कहीं से भी निकल सकता है। 15 रन बनाए हैं, लेकिन अब इस समीकरण की बात करेंगे तो यहाँ पर शायद देखिए रिक्वायर रन रेट देखिए बताता हूँ यहाँ पर 7:33, लेकिन अभी भी जीत के लिए 18 गेंद 22 की जरूरत है। 18 चेंडू अजून 22 धावाची गरज आहे। आलेल्या सर्व पाहुण्याचे मनपूर्वक स्वागत आहे हा टुर्नामेंटचा आज चौथा रात्रि, और खास करके देखिए बात करेंगे पांचवा रात्रि। खास करके पहला देखिए 2 दिन 40 प्लस करा, और इसके बाद देखिए रेगुलर से बहुत बढ़िया। देखिए मौसम बड़ा सुहाना है, मस्ताना, हल्की सी ठंडी देखिए। और ये ठंडी जैसे रात बढ़ेगा ठंडी काफी बढ़ेगा, लेकिन माहौल भी बढ़ेगा, क्लाइमेट भी बढ़ेगा। उस ठंडी के साथ साथ एक आग मुकाबला आपको गर्मी होने का एहसास दिलाएगा। अभी भी 18 गेंद 22 की जरूरत है। और जय जलेसर वाड़ेगढ़ टीम कहा जाए तो ये टीम देखिए टेनिस क्रिकेट का मैं अक्सर कहता हूँ कि श्रीलंका टीम है भाई। इनके पास स्पिनर अटैक बड़ा अच्छा है। अभी भी देखिए 18 गेंद 22 की जरूरत है, मुश्किल बना सकते हैं भाई। और ये चले यही बात बताया भाई, ये टेनिस क्रिकेट के श्रीलंका टीम है भाई, मुश्किल बना सकते हैं कि अभी भी यहाँ पर 15 पर दूसरा विकेट गिरता हुआ। अभी भी 17 गेंद देखिए 22 की जरूरत है। सीनियर पेम किस तरह से आउट हुए यहाँ पर वही दूसरे यहाँ पर दोपहर के बीच में जो गैप था, उस गैप के अंदर देखिए गेंद निकलता हुआ। अच्छे देखिए कप्तान, इसलिए तारीफ करना चाहूंगा फिर से एक बार। देखिए यहाँ पर कपिल पाटिल को गेंदबाजी में बुलाया गया, सबसे देखिए स्ट्राइकर गेंदबाज है। और अभी भी देखिए 17 गेंद 22 की जरूरत है। टीम का स्कोर देखिए 15 पर 2 है। और नितिन सर कहा जाता है ना, मुश्किल वक्त में सबसे बड़ा सहारा रहता है वो है उम्मीद है। और इसलिए कहते हैं ना, मैच में वो किसी भी चीज में कभी भी उम्मीद मत छोड़ना। उम्मीद एक ऐसा चीज है ना, वो आपके कानों में आकर कहता है कि सब्र रखिए, सब कुछ अच्छा होगा। तो देखते हैं यहाँ पर सब्रदारी या समझदारी बल्लेबाजी दिखाएंगे या अभी तक देखिए बात करेंगे। सिद्धू पाटिल विकेट के पीछे सब्र तो रखे हैं, और उनके गेंदबाज देखिए कपिल पाटिल। ये इस ओवर देखिए बहुत बड़ा ओवर रहेगा, क्योंकि यहाँ से मैच को कहाँ छोड़कर जाएगा ये निर्णय करेगा। या बैलेंस रखकर जाएंगे, मैच को और दूर खींचेंगे, या प्रेम जूनियर आए हैं। नहीं, इस साल देखिए इन्होंने अपना क्लास दिखाया। आज सही बात है पर ये देखिए भाई, ये चीजों से बचकर रहना होगा भाई। कहते ना, समंदर ने लोगों को ज्यादा नहीं डुबाया भाई जितना शराब ने डुबाया है, और गेंदबाजों ने उतना नहीं डुबाए हैं जितने साथी खिलाड़ी फील्डर ने डुबाए हैं। एक एक कैच देखिए अहमियत रहता है भाई यहाँ पर से, और एक एक रन भी अहमियत रहता है। जिससे कहते ना, इस दुनिया में पैसा बचाना जितना अहमियत रहता है ना, उसी तरह के एक एक रन बचाना भी अहमियत रहता है। मुश्किल समय में पैसा ही काम आता है। या दरम्यान रोशन भोईर साहेबांचं आगमन झालंय। साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व ग्रामस्थ, आमचे उंबारली गावचे आलेले आमचे आजचे सर्व पाहुणे, त्यांचं हार्दिक स्वागत। ओटू बाबूशा। और ये चलिए अच्छा देखिए यहाँ पर ये देखिए जूनियर प्रेम है, लेकिन ये काम भाई सीनियर के जैसे कर जाते हैं, लीड कर रहे हैं। देखिए अब अनुभव आ चुका है, फायदा रहता है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 18 रन, लेकिन अभी भी देखिए 15 गेंद 19 की जरूरत है। अजून 19 धावाची गरज है। मैच देखिए अभी भी यहाँ पर बचा है कहीं ना कहीं, लेकिन प्रेम जूनियर देखिए इन्होंने बहुत कुछ अपना क्वालिटी दिखाया, अपना क्लास दिखाया है। और कहते हैं ना, कोई खिलाड़ी ऐसा रहता है संघर्ष करके बिखर जाता है, और कोई संघर्ष करके निकल जाता है। इनके पास लेदर सीजन गेंद का इतना अच्छा अनुभव है ना, उछलता हुआ गेंद को भी देखिए प्लेस करके हल्के हाथों से खेलकर सिंगल डबल देखिए स्ट्राइक रोटेट में माहिर है। और अगर ये स्ट्राइक रोटेट करते रहेंगे तो फिर भावेश का खेलने का अंदाज अलग है भाई, और इनका झलक ही कुछ अलग रहता है। यही बात बताएंगे, खेलने के अंदाज कुछ अलग है, लेकिन फंस गए इस बार शॉर्ट सिलेक्शन में। कपिल पाटिल पहले ही बताया था कि इस ओवर को बड़ा बना सकता है भाई। कहते ना, मुसीबत का हल और मेहनत का फल और आने वाला कल। और ये मुसीबत का हल देखिए मेहनत से कपिल पाटिल दिला रहे हैं फल, लेकिन देखते हैं आने वाला कल, आने वाला गेंद, आने वाला रन कितना कुछ कारगर रहेगा। क्योंकि आने वाली बात करेंगे 14 गेंद 19 की जरूरत है।
जरूरत है। ये बात मैंने छेड़ा था भावेश सर, पैसा जिंदगी में कितना भी कमाओ लेकिन बचाना बहुत जरूरी होता है। रन आप कितनी भी बना लो भाई, उससे बचाना बड़ा महत्व रहता है। और वही बात करेंगे, रन बनाना भी बहुत जरूरी रहता है। नाही बाबूशा, कारण की तुमच्या समोर दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर आहे. नांदिवलीची स्पर्धा मला आजही आठवते, जिथे 24 बॉल 24 धावा सुद्धा अपोजिट टीमला वाडेकरच्या टीमने करून दिल्या नव्हत्या. त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीये. जरी उंबारली संघ होम संघ खेळत असेल, मात्र सिद्धू पाटील मास्टर माइंड खेळाडू आहेत, सहजा ते मॅच सोडणार नाहीयेत. नहीं देखिए, सिद्धू पाटिल बात करेंगे, टेम्बा बोमा के बाद इनका ही नाम आता है, साउथ अफ्रीका के कप्तान ऐसा थे, क्योंकि 123 रन को देखिए उन्होंने बचाए थे भाई, 93 में ऑल आउट किए थे। और वो कप्तानी ये है, देखिए टेम्बा बोमा की आपने एनर्जी नहीं देखा होगा नितिन सर, जब 2 वर्ल्ड कप हारे थे ना, वो बदले की आग लेकर आए थे। 14 नवंबर याद कर लीजिए, कोलकाता में कॉर्बे लॉर्डवे जितवे हमारे क्राउड बता रहे थे, लेकिन 123 बनाना था, 93 में ऑल आउट किए थे। और ये वही सिद्धू पाटिल है भाई, ये ताकत रखता है। कहते ना सबके नसीब में, कहते ना सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, लेकिन कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं, जिसमें सिद्धू पाटिल है भाई, मेहनत करके कमबैक दिला सकता है। 13 गेंद 19 की जरूरत है। चलेंगे थोड़ा डीजे के पास, प्रेम जूनियर देखे अकेले रहते हुए। रात बढ़ेगा, रात को और रंगीन शानदार बनाएंगे चंदू दादा पुटा ने, हमारे संतोष दादा देखिए ये थोड़ा हमारे अच्छा साथ दे देंगे। तैयारी तो हो चुकी है, तो और रात को खूबसूरत बनाएंगे भाई। मैच देखिए, अभी भी मैं कहूँगा यहाँ पर उम्बाली टीम के लिए मैच बैलेंस है भाई, अभी भी ऐसा नहीं, थोड़ा सा उम्मीद तो यहाँ पर जगाया झुकाया मैच को थोड़ा सा, क्योंकि यहाँ से खास करके दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाड़ेगढ़ टीम में अब सपना नहीं, अब वो हकीकत देखने लगे होंगे कि 13 गेंद पर हम 19 बचा सकते हैं। विकेट की तरफ थोड़ा भी नजर घुमा लेते हैं, जहाँ पर मैच अगर बराबरी में आ जाती है तो 6 विकेट गवाए हैं वाड़ेगढ़। यहाँ अगर बात करेंगे तो 4 बल्लेबाज गवाए हैं। टॉस की बात करेंगे तो यहाँ पर उम्बारली के पक्ष में है, बहुत कुछ बेनिफिट फायदा है। अभी कम से कम देखिए 3 विकेट इन्हें चटकाना पड़ेगा कंपलसरी रनों के लिए। अगला मैच के लिए देखिए टाइगर के टाइगर बड़ा फाइट है। और सामने देखिए बात करेंगे महतल टीम है, किसी का मत मानिए। देखिए ये 48-32 के लॉट्स में खेलते रहते हैं एक दूसरे के खिलाफ, मजा आएगा भाई। कितना 1000 चाहने वाले से एक निभाने वाला भी बेहतर होता है। क्या प्रेम जूनियर वो जिम्मेदारी निभाएंगे या साहिल? साहिल आते ही अक्रॉस खेले भाई, फंस गए भाई यहाँ पर। यही तो बात छेड़ा था भाई, 1000 चाहने वालों से एक निभाने वाला बेहतर होता है। और कपिल पाटिल देखिए क्या स्पेल ढाले भाई इस बार में, देखिए मैच का रुख ही बदल दिया भाई यहाँ पर। अभी देखिए 12 गेंद जीत के लिए 19 की जरूरत है। हैट्रिक हासिल करते, तालियां तो बजनी चाहिए भाई, कमाल की स्पेल रही। और इस ओवर में देखिए 4 विकेट हासिल किए भाई, और केवल 3 रन खर्च किए। 18 गेंद 22 का जरूरत था भाई। और सिद्धू पाटिल देखिए, नितिन सर क्या कहना चाहोगे? 12 गेंद अभी 19 की जरूरत है। भलाई विकेट देखिए, अभी भी देखिए 6 विकेट गवाए थे वाड़ेगढ़ टीम, और यहाँ पर 5 विकेट गवाए हैं। छल का फल आज नहीं तो कल। और कपिल पाटिल ने देखिए यहाँ पर, लेकिन ये 12 गेंद बड़ा अहम रहेगा, और प्रेम जूनियर बहुत कुछ निर्भर कर देंगे इनकी बल्लेबाजी के लिए। 18 पर 5 विकेट है, 12 गेंद 19 की जरूरत है। क्या मुकाबला चलता हुआ यहाँ पर। 37 का टारगेट था, इतना बड़ा नहीं था टारगेट, लेकिन अब बड़ा बन चुका है भाई। 12 गेंद 19 की जरूरत है भाई। और सिद्धू पाटिल ने खेला है अपना चाल, देखते क्या टीम बनेगा माला माल, क्योंकि ये टीम घायल शेर के जैसे आज, जिसे ग्रामीण का वर्ल्ड कप देखिए कहा जाता है, मक्कर सगाती ट्रॉफी से ये टीम देखिए वो दर्द वो हार लेकर आई है, जिस ट्रॉफी को उन्होंने जीत चुके हैं 2 साल अगर पीछे जाओ तो, जहां सिद्धू पाटिल वहां के सीरीज बाइकर मैन भी मक्कर सगाती ट्रॉफी के बन चुके थे, लेकिन पिछले 1-2 सालों से खाली हाथ है। पिछले साल देखिए चैंपियन ही बताया, इस साल खाली हाथ है, लौट कर आना पड़ रहा है यहाँ पर। शेर भरोसा जितना कीमती हो चुका है ना, धोखा भी उतना महंगा हो चुका है। नितिन सर निश्चित रूप से हमने भी इस साल मक्कर सगाती ट्रॉफी को मिस करेंगे। कल का दिन 10 तारीख है, लेकिन बहुत सारी टूर्नामेंट्स हैं जहाँ पर शब्द पहले दे दिए थोड़ा कठिन हो जाता है। और फिर भी आभार मानना चाहूँगा मक्कर सगाती ट्रॉफी की पूरी औरत नज़र का, याद तो किए कम से कम। नहीं डम्बोली में देखिए वो प्यार प्रेम वाइट का हिजाबा देखिए, यहाँ पे प्रेम।
चलिए सामने की जो गाड़ी लाइट ऑन है यहाँ पर थोड़ा सा माफी चाहेंगे, वो बंद कर दीजिए। सामने देखिए जो खिलाड़ी है ना, आप भी इशारा कीजिए, खास करके जो लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर लॉन्ग ऑफ के जो फील्डर हैं, सामने जो देखिए उधर से आ रही है गाड़ी, 4 व्हीलर का लाइट है ऑन है। हाँ धन्यवाद है, आभार दादा आभार। तो चलिए यहाँ पर 12 चिंटू यहाँ पर समीकरण की बात करेंगे, यहाँ पर नहीं बात करेंगे नितिन सर। देखिए ओ गेंद ने हरकत की है भाई। हमारे क्राउड देखिए ठाणे डोंबिवली कल्याण की कहा जाए तो उतनी बहुत देखिए, जितना डिसिप्लिन क्रिकेट दिख रहा है ना, ये हमारे जनता ने देखिए वो प्यार दिए हैं। लेकिन मैच की थोड़ी सी बात करेंगे, मैच बड़ा रोमांचक स्थिति में है। समीकरण की बात करेंगे यहाँ पर, समीकरण से 11 गेंद के 16 की जरूरत है और कई दिन जोश और जुनून का खेल है क्रिकेट है, डर के आगे बिल्कुल ही नहीं है टिकट। और प्रेम जूनियर जब तक है और तब तक मैं कहूँगा बहुत कुछ कंट्रोल यहाँ पर बैलेंस रहेगी इस इनिंग में। लेकिन आशुतोष देखिए उनका साथ कैसे निभाते हैं। और गेंदबाजी की बात करेंगे, अतुल भूर देखिए ये भूखा शेर है भाई, बल्लेबाजी में रन नहीं बनाए। और ये चलिए प्रेम जूनियर देखिए अभी भी कोई जल्दबाजी नहीं कर रहे हैं, सिंगल डबल से तेजी से भागते हुए और दूसरा रन, उंगली अंपायर की उठी, बल्ला थोड़ा सा हवा में रह गई भाई। यहाँ पर दूसरे के लिए भागे लेकिन कई विकेट यहाँ पर ज्यादा ना गिर जाए और कंपलसरी की यहाँ पर सिद्धू तो चाहते हैं भाई, यहाँ पर विकेट बनाते रहे, दबाव डालते रहे भाई यहाँ पर। और समीकरण बदल जाएगा देखिए, यहाँ पर रह जाएगा गेंद 10 लेकिन जीत के लिए चाहिए 15। लेकिन विकेट की बात करेंगे, 6 विकेट गवा चुके हैं यहाँ पर। विकेट देखिए बराबरी में आ चुकी है, लेकिन अब टॉस एक ही हाथों पर है। अगर एक विकेट गवाएं फिर कंपलसरी रन बनाना पड़ जाएगा। डीजे चिंगो चिंगो। दोष तो रनआउट झालाय, हा रनआउट या मॅचचा टर्निंग पॉईंट असू शकतो भाऊश। आणि याच दरम्यान आपण पाहतोय केसरगावचे उद्योजक साईनाथ शेठ भोईर यांचं आगमन झाले। तर या साईनाथ भोईर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचं संपूर्ण मित्र परिवार त्यांचे आम्ही करतो या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। ओवर टू कमेंट्री बॉक्स। नहीं साइनाथ दादा कहा जाए तो मखमली चेहरा, उम्र कितनी भी बढ़ने दीजिए इनके चेहरे चमकता रहता है, क्योंकि कहते ना दिल जब साफ हो तो फिर चेहरा भी देखिए एकदम खूबसूरत बन जाता है। लेकिन मैच भी देखिए उतना खूबसूरत बन चुका है। सिद्धू पाटिल देखिए, नितिन सर मैंने पहले ही बताया कि ये विकेट के पीछे देखिए उतना घातक साबित हो जाता है। चीते की चाल, बाज की नजर और प्रेम जूनियर को देखिए बांध रखे देखिए, लगातार मोटिवेशन दे रहे हैं फील्डर को देखिए लगातार कि कौरवे लौड़वे जितवे, जो केकेआर के फैन कहते हैं भाई यहाँ पर। लेकिन यहाँ पर दूसरी तरफ देखिए उम्बारली की क्राउड भी इंतजार वेट में कराईचा लड़ाईचा। जब तक देखिए प्रेम जूनियर है, 9 गेंद देखिए 15 का जरूरत है। तैयार गेंदबाज है, आखिर में देखिए गेंद को खींचा है भाई, हवा में गेंद है और बड़ा विकेट है। ओ माय गॉड, कहीं गार्डन में फूल खिलने से पहले बकरी ना खा जाए भाई। कपिल पाटिल देखिए जिसने हैट्रिक विकेट लिया था भाई, बैलेंस नहीं रख पाया, कंट्रोल नहीं कर पाए, आगे की तरफ भाग कर आए और पीछे की तरफ क्या छोड़े भाई यहाँ पर। और ये चलिए अतुल भूईर देखिए क्या नजर से उन्हें देख रहे हैं कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। अब समीकरण की बात करेंगे, देखिए यहाँ पर 8 गेंद अब 13 की जरूरत है। टॉस इनके हाथों पर है तो 12 भी चल सकता है, लेकिन विकेट गवाएंगे तो फिर कंपलसरी रन बनाना पड़ेगा। क्या बात है, क्या मुकाबला चलता हुआ देखिए। कहते ना मेरी बल्लेबाजी और निखर जाती है, मेरी गेंदबाजी और बिखर जाती है जब टी शर्ट पर मेरी गांव की नाम आती है। और यहाँ पर देखिए सिंगल के लिए भागेंगे। अब मिगदाद के सामने देखिए स्ट्राइक रहेगा, लेकिन 7 गेंद आएगा और जीत के लिए देखिए 12 की जरूरत है। मेघनाथ देखिए बात करेंगे, सीनियर प्रेम देखिए बात करेंगे, कप्तान सिनातान उनके देखिए बंधुराज है। मेघनाथ पे देखिए अभी 7 गेंद 12 की जरूरत है। यहाँ पर क्या मुकाबला चलता हुआ यहाँ पर से। कहते ना घबरा के पीछे हटे, ऐसे हम नहीं कोशिश करके हारे तो फिर कुछ बात की गम नहीं। यहाँ पर दीपक दादा प्रतिष्ठान देखिए बात करेंगे, जय जलेश्वर वाड़े का टीम है और ये टीम की ये खासियत है, मैंने पहले ही बताया भाई इनके पास श्रीलंका टीम के नाम क्यों जुड़ा गया है, इसलिए मैं इनके नाम श्रीलंका टीम जोड़ा हूँ क्योंकि इनके पास स्पिनर अटैक देखिए, लेग ब्रेक ऑफ ब्रेक कटर गेंद बहुत बढ़िया डालते हैं। अतुल तैयार पे शेख बार और ये चलिए दिक्कत बनाएगा भाई, दिक्कत बनाएगा। और अतुल की रिएक्शन देखिए, अभी भी कपिल को बता रहे हैं भाई
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। भाई उसने तो 4 विकेट दिया था मैच में, उसने ही तो लेकर आया था। होता है क्रिकेट में कभी कभी छोटी छोटी गलती, लेकिन अब 6 गेंद के 12 की जरूरत है। गजानन भोईर साहेबांचं इथे आगमन झाले, साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 37 37 धावा चेस करायचे होत्या बाबूशाने, आता 6 बॉलमध्ये 12 करायचे, आणि आता फिरकीचं माहेर घर म्हणजेच वाडेघर, आणि आता जे सिद्धू पाटील आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. मात्र कपिलने जो झेल ड्रॉप केला त्याची चर्चा अजूनही अतुल भोईर करतायत. चलिए गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। अब प्रेम जूनियर का जो कैच छूटा है, लेकिन देखते हैं कितना दर्द देकर जाएगा भाई। नहीं, अतुल की देखिए रिएक्शन बनता है, लेकिन कपिल देखिए कंट्रोल नहीं कर पाए। अगर नितिन कलन सर, अगर हम डेविड मिलर का कैच छोड़ देते हार्दिक पांड्या, क्या वो T20 वर्ल्ड कप हमारे हाथों में होता? तो शायद ये कैच बहुत दर्द भी देकर जा सकता है। प्रेम जूनियर भाई इनके इतिहास उठाकर देखिए, और ये आखिरी T20 में बहुत स्पेशलिस्ट बनते हैं, और ठहरा हुआ दरिया अक्सर गहरा हुआ करता है। कहते ना, सारे काम छोड़कर वाडेगढ़ टीम के कुछ दर्शक घर पे देख रहे थे क्रिकेट कि कब मिलेगा प्रेम जूनियर का विकेट, लेकिन एक मौका था। लेकिन अब वही देखिए बात करेंगे हमारे टीम के भी क्राउड है, योगेश प्रतिष्ठान देखिए बात करेंगे इस वक्त बड़े अच्छे खिड़काली के देखिए खिलाड़ी, और सुमा दादा के देखिए खास करके करीब 2 देखिए उस नाम से ये टीम मैदान पर उतरा है। अभी भी देखिए 6 गेंद 12 की जरूरत है, और गेंदबाजी में आते हुए गेंदबाज अगर विकेट गिरा तो कंपलसरी 12 बनाना होगा, अगर विकेट ना गिराते हैं तो 11 भी चल सकता है। और खुद देखिए सिद्धू पाटिल आते हुए भाई यहाँ पर, ओ यहाँ पर रन लेते गए भाई यहाँ पर। पहला तो कंप्लीट किए हैं, दूसरे के लिए देखिए चीते की चाल, बाज की नजर, और सिद्धू पाटिल के देखिए फिटनेस पे कभी शक मत करना। यहाँ पर रन ढूंढना होगा भाई, ढूंढना होगा, पर 5 गेंद 11 की जरूरत है। कहती ना, जिंदगी जब समंदर में गिराती है ना, तो वक्त भी तैरना सिखा देता है। और अब देखते हैं पर मेघनाथ भोईर, प्रेम भोईर बात करेंगे अभी डगआउट पर हैं, लेकिन उनके बंधुराज मेघनाथ भोईर अब जवाबदारी इनके पर भी बनाए। मौज लो, रोज लो, और एक बड़ा ही ढूंढ लो। लेकिन वही देखिए बात करेंगे सिद्धू पाटिल भी चाहेंगे, हम भी मौज लेंगे, रोज लेंगे, यहाँ पर इस मैच को ढूंढ लेंगे। 5 गेंद 11 की जरूरत है। हारता वही है जो बार बार शिकायत करता है। देखिए बात करेंगे अभी भी देखिए एक बैकवर्ड पॉइंट देखिए रखा है, खास करके रिवर्स, और इसके साथ देखिए टिप कवर भी रखा है। ऑन साइड पर देखिए बात करेंगे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर है, और मिड विकेट देखिए बहुत बढ़िया तैयार है। ओ ये चलिए कि इन हाथों से छूटा है और भागे यहाँ पर। रन तो कठिन है, लेकिन यहाँ पर अब कंपलसरी की बात आ गई है, इसलिए देखिए रन आए थे, भागना नहीं चाहते थे। अंपायर क्या यहां पर चाहते हैं? चार गेंद अब 11 की जरूरत है। अब कंपलसरी भाई 11 रन बनाना होगा, क्योंकि 7 बल्लेबाज का बात ये भाई यहाँ पर हालत जो भी, हम रुकेंगे नहीं, गिर कर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। यहाँ पर सिद्धू पाटिल ने देखिए यहाँ पर हालत को बदला है भाई, लेकिन अभी भी क्रिकेट दोस्तों कुछ कहा नहीं जा सकता है। कहते हैं ना, कछुआ ने यूं ही नहीं जीता था बाजी अपना खोरगस से, कछुआ ने यूं ही नहीं बाजी जीता था अपने
खरगोश से देखिए उसकी चाल धीमी थी लेकिन लगातार थी, लेकिन प्रेम जूनियर देखिए इनकी चाल धीमी है लेकिन अब देखते हैं धीमी की चाल को क्या बड़ा बनाएगी, ऊंचाई तो ली लिए भाई यहाँ पर, लंबाई की कमी यहाँ पर कॉल किया गया यहाँ पर, और शायद मुझे लगता है वही फील्डर से जिस कपिल पाटिल के ऊपर चर्चा हुआ था, लेकिन उस कपिल पाटिल ने देखिए इस वक्त बड़ा विकेट है, इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया, और खास करके प्रेम जूनियर का विकेट जाने के बाद है क्या यहाँ से सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल। शुरुआत है लेकिन अभी भी देखिए मुकाबला हारे नहीं है भाई, मुकाबला कोई जीते भी नहीं है, लेकिन ये तो बात है लेकिन थोड़ा सा दबाव डालें भाई। बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ पर से तीन गेंद देखिए यहाँ पर बात करेंगे, तीन गेंद देखिए अभी भी 11 की जरूरत है और नई बल्लेबाज है, और इस बार खेले क्या पे देखते हैं यहाँ पर से फील्डर से देखिए दूर, यही तो बात बताया भाई यहाँ पर, मैच अभी भी हारे नहीं कोई जीते नहीं भाई यहाँ पर, कहानी में ट्विस्ट है, आधा 4 रन। यहाँ पर देखिए यहाँ पर काउ कॉर्नर को चिरता हुआ कमाल की टाइमिंग देखिए, 2 गेंद 7 की जरूरत है, क्या मुकाबला देखिए, और कंपलसरी 7 रन है, कहते ना सफलता कभी अमीर या गरीबी नहीं देखकर आती है, मेहनत करते हैं, 2 चंडू 7 धावा, और स्लोअर गेंद खोद कर निकाले हैं सीधा स्ट्रेट के लिए, रुद्राक्ष क्या भागेंगे दूसरे के लिए और दूसरे के लिए भागते हुए 2 रन कंपलसरी यहाँ पर भाग चुके हैं, लेकिन अब जीत के लिए 5 की जरूरत है, और एक कंपलसरी 5 रन क्या आसान रहेगा भाई, छक्का दागना होगा क्योंकि विकेट देखिए पर ज्यादा गंवाने के कारण से और अभी देखिए 1 गेंद 5 की जरूरत है भाई यहाँ पर, कहते ना पढ़ना भी तुझे है लड़ना भी तुझे है, ये लड़ाई खुद से ये समझना भी तुझे है, और इस सीजन का सबसे बड़ा ग्रामीण का एक मुकाबला हुआ था भाई टिम्बोली बनाम बामोन डुंगरी के बीच में, तभी देखिए भानुदास ने छक्का लगाया था 30 नवंबर कसलखंड नाइट पर, तो देखते हैं यहाँ पर 1 गेंद 5 की जरूरत है, क्या लगेगा बड़ा हिट है, क्या मैच पलटेगा यहाँ पर से, या यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी, पढ़ना भी तुझे है लड़ना भी तुझे है, ये लड़ाई खुद से समझना भी तुझे है, ये देखिए फील्डिंग में देखिए लगातार कैसा बदलाव होता हुआ, 1 गेंद देखिए 5 की जरूरत है, एक बार जोरदार तालियां भाई इस गेंद के लिए, यहाँ पर लगाएंगे छक्का तो घर की टीम जीतेगी, लेकिन इस गेंद के ऊपर अगर 6 नहीं आया तो फिर यह मैच कहीं ना कहीं यहाँ पर वाड़ेगा टीम, स्लोअर गेंद डाले देखिए यहाँ पर, ताकत नहीं थी न ताकत भाई यहाँ पर, नितिन सर क्या लगता है 37 का टारगेट था, और यही बात बताया भाई यहाँ पर, घर की मैदान के पर आकर टिम्बा बोमा ने देखिए हिंदुस्तान में आकर कोलकाता में आकर 123 रन को डिपेंड किया था भाई, 93 में ऑल आउट किया था, और वही देखिए बात करेंगे सिद्धू पाटिल ने भी यहाँ पर घर की मैदान के पर 37 रनों को बचाने के साथ साथ 4 रनों से दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेसर वाड़ेगा टीम विन हल्लक उंबारली टीम ज्यादा हल्की मिली है मैच को, और मैच अति गंभीर बन गया भाई। तर नक्कीच साईनाथ भोईर यांचा इथे सत्कार होईल, घेसरगावचे एक जबरदस्त क्रिकेटर आणि तितकेच तर या साईनाथ भोईर आपला सन्मान इथे केला जाईल, तर या साईनाथ भोईर साहेब आपला सन्मान केला जाईल, नाही बाबूशाह 37 धावांचं संरक्षण केलं, दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर, कारण पॅकर्स सुद्धा लकी आहेत ना महेंद्र म्हात्रे, मॅच सोडली नाहीये, 37 धावांची मॅच जिंकणं इतकं सोपं नाहीये, बऱ्याच वेळा पॅकर्स सुद्धा लकी ठरतात, त्यामुळे महेंद्र म्हात्रे लेवीज लकी पॅकर्स म्हणून त्यांची भूमिकाही राहिलेली आहे, याच मैदानामध्ये पहिली स्पर्धा जिंकली होती सागाव चषकमध्ये